पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी। शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार पालकमंत्री नितेश राणे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी दिले। पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा बागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना मदत मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार R.J. पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नारनवरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना मदतीची घोषणा लवकरच करण्यात येईल। बदलत्या हवामानाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे। बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या उपक्रमामुळे भविष्यात आंबा बागांचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन होऊन शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यास मदत होईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। नंबर 1 निर्धार न्यूज सिंधुदुर्ग। मार्केटला दिला की नाही तर तो रेग्युलर म्हणून त्याला मिळणार ना, डागी म्हणून त्याला पेटीला ते 400-500 रुपये याला देतात। हा जो आहे पालेमो याला दरवर्षी चांगली सेटिंग असते, असं झालंय। आणि हा नंतर जो आलेला ही डॅमेज होऊन तो डॅमेज होणार नंतर। या आंब्यालाही प्रॉब्लेम आहे। आता जो दव आणि हे आहे ना, आता हा जर आंबा बघितला की नाही तर ह्या आंब्याला वरून बघा, हा बघा तो काळा त्याला एक नाही राहिलं, हे बघा पत्रकार बघून करायला पाहिजे। हे काय टार्गेट वाले उभं राहतात, हे काळं पडलंय याचा पण तसंच झालं। सेकंडला आलेलं थ्रिप्स नावाचं हे आहे का ते थ्रिप्स हे बुरशीच आहे, अशी बुरशी आहे पूर्ण। मोबाईल आपला आहे ना, त्याच्यावर एक मोबाईलवर झाडा दिसते मोबाईलवर झाडा मोबाईलवर करत दिसते। तर हे आहे ही जी काही बुरशीची तयार झालेली ही निसर्गातून जे आलेलं पाणी राहून इथून मग तो बेटाकडे काळा होणार, त्याच्यावर हे पडतं जसा डेव्हलप होत जाईल वाढत जाईल।